कायद्यामध्ये एव्हिडन्स ठेवावाच लागतो. अत्यंत लाजिरवाणं होतंय तसा शब्द उच्चारताना सुद्धा. अरे काय तुम्हाला सांगतो, जे शब्द उच्चारला त्यांनी, हे न उच्चारलेला बरा. कारण ते बांबू घातला धनगर समाजाच्या डॅश डॅश मध्ये, असा तो उच्चारला ह्या जरंगेनं. लाज वाटायला पाहिजे. ईर्ष्या म्हणजे तुम्हाला सांगतो, तिथं आया बहिणी असतील, तुमच्या माध्यमातून आया बहिणी चॅनल्सवर पाहतात, कौटुंबिक लोक पाहतात. त्याचबरोबर आज हा माणूस माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेंना समोर काय बोलला माहितीये? याला काय संविधानाचं ज्ञान नाहीये की हा ढोंग करतो आणि स्क्रिप्ट वाचतो. याला कुणीतरी सांगतंय असं बोल आक्रमक. निवृत्त न्यायमूर्ती हे कधी सुद्धा उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्यायमूर्ती हे कधी बोलवले जाऊ शकतात न्यायमूर्ती म्हणून. त्यांना ते स्टेटस असतंय. त्या न्यायमूर्तींसमोर काय बोलला आज? म्हणे सरकार चाभरं आणि परत चाभऱ्या झवण्याचं आहे. सरकार चाभऱ्या झवण्याचं. बघा हे झवण्याचा शब्द, शरद पवार, या झवण्याचा शब्दाचा अर्थ काय? उद्धव ठाकरे, झवण्याच्या शब्दाचा अर्थ काय? दात खिळी बसली का तुमची? निषेध करणार आहेत की नाही? झवण्याचं गांड सारखे शब्द हा वापरतो, सार्वजनिक अपमान करतो सणासुदीच्या दिवसांमध्ये, आणि तुम्ही त्यांचे लाडा करता. ह्याचं उत्तर द्यावं लागेल शरद पवार. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि उद्धव तुम्हाला किती कळवळा आहे आता लोकांना माहिती आहे आणि वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याचबरोबर मला तुम्हाला सांगायचंय की त्याची जी भाषा आहे आणि त्याचं जे वर्तन आहे त्याच्यामुळं आज मुंबईतले मुख्य रस्ते, त्याचबरोबर रेल्वे स्थानक, त्याचबरोबर रस्त्यांच्या जे फुटपाथला आणि डिवायडर केलेले असतात लोखंडाचे, ते डिवायडर तोडण्याचे प्रयत्न, सिग्नलवर जाऊन बसणे, चुकीचा अट्टहास करणे, हुल्लडबाजी करणे. जागतिक राजधानी आहे ही देशाची आर्थिक राजधानी आहे. जगामध्ये जगातली एक मोठी अर्थव्यवस्था असलेली ही राजधानी आहे. तिथल्या त्या जे हे म्हणजे हे आहे सेल्फी पॉइंट आझाद मैदानाच्या जवळ महापालिकेच्या समोर, त्या सेल्फी पॉइंट मध्ये एक काय म्हणतो त्यांना आपण, हे आहे आपलं वॉटर फाउंटन आहे. त्या फाउंटन मध्ये तुम्ही अर्धनग्न आंघोळ करणार. अरे ही कोणती विकृती आहे? नाचायले तुम्ही स्पॉन्सर्ड आहेत. तुम्ही स्पॉन्सर्ड आहेत. माझे मराठा भाऊ नाही आहेत. तुम्ही स्पॉन्सर्ड कार्यकर्ते आहेत आणि तुम्ही लढाके आहेत. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाहीये. तुम्ही लढाके आहेत. ज्या प्रकारे तो जाकेऱ्या आता अतिरेकी आझाद मैदानात हुल्लडबाजी त्यांनी ज्या प्रकारे म्हणजे अत्याचार करून गेला, त्याच प्रकारची हुल्लडबाजी इथे चालू आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जरंग्या, वेदनांचं आंदोलन असते. कुंडामध्ये आंघोळ जत्रेप्रमाणे नसते. आणि म्हणून मला म्हणायचंय की सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, राज ठाकरे म्हणतायत की शिंदे साहेबांना विचारा, आपण आपल्या कार्यकाळात त्याचे लाड केले होते, गोंजारलं होतं. त्या जरंगेला आता सांगा की गावाकडे जाय म्हणून,
गावाकडे जाय म्हणून हे तुम्हाला सांगतो.